अकोला में क्रांतिकारी किसान संघ ने आरोप लगाया है कि प्रधानमंत्री फसल बीमा योजना में बदलाव किसानों के हित में नहीं बल्कि कंपनी के हित में है। इस संबंध में क्रांतिकारी किसान संघ की ओर से अकोला जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा गया। क्रांतिकारी शेतकरी संगठन के अध्यक्ष चंद्रशेखर गवली ने बताया कि पहले फसल योजना में किसानों को अपनी व्यक्तिगत शिकायतें दर्ज कराने का अधिकार था, लेकिन अब सरकार ने वो अधिकार छीन लिया है, जिससे किसान अपनी समस्याएं सीधे नहीं रख पा रहे हैं। उन्होंने कहा कि राज्य और केंद्र सरकार बीमा कंपनियों को जो अनुदान देती है वही रकम सीधे किसानों के बैंक खाते में जमा की जानी चाहिए। साथ ही राज्य सरकार को उस पर अतिरिक्त सहायता राशि जोड़नी चाहिए ताकि किसान उस पैसे का उपयोग खेती के कामों में कर सके। इस मांग को लेकर संगठन ने जिलाधिकारी अजित कुंभार को एक लिखित निवेदन सौंपा है और चेतावनी दी कि यदि मांग नहीं मानी गई तो भविष्य में तीव्र आंदोलन किया जाएगा। पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य सरकारनं काही बदल केले। आता असे हे बदल जे आहेत हे शेतकऱ्यांचे वैयक्तिक पीक विमा राहिलेला नाही, कारण याच्यात ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे वैयक्तिक तक्रारी करण्याच्या बाबी असो की शेतकऱ्यांनी पेरल्यानंतर जे उगवण झाली नाही त्याच्यासाठीचा विमा असो किंवा एखाद्या शेतकऱ्यांचं ढगफुटीच्या पावसानं नुकसान झालं किंवा आणखीन कशामुळे नुकसान झालं त्याला तक्रार करता येत होती ते राहिलं नाही। आणि अग्रिम 25% जे शेतकऱ्यांना मिळत होती, ज्याच्यातनी सततचा पाऊस असो किंवा पावसातील एक मोठा खंड असो 20-21 दिवसाचा, तेव्हा माननीय जिल्हाधिकारी आदेश काढून सर्व शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाईचे आदेश काढत होते। आता ते सरकारनं काही ठेवलं नाही। आता पीक कापणीवर शेतकऱ्यांना विमा भेटणार आहे। त्याच्यामुळे आता हा विमा शेतकऱ्यांसाठी नसून फक्त कंपनीसाठी आहे। आणि जे सरकारनं निवडणुकीच्या आधी 1 रुपयाचा विमा म्हटलं होतं, फक्त हा निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा वापर करण्यासाठी त्यांनी 1 रुपयाचा विमा ठेवला होता। आता तोही बंद केला। त्याच्यामुळे आता ही योजना फक्त कंपन्यांच्या भल्यासाठी आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कुठेही नाही आहे। तसेच एप्रिल-मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, पंचनामे झाले, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। ती ताबडतोब सरकारनं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी।